ॲग्रोराईप या संस्थेचा जन्म होण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती? अ, आपल्याकडे शेती क्षेत्रात ज्याच्यावर आपली प्रमुख लोकसंख्या त्यांचा रोजगार अवलंबून आहे. एक असं आढळून आलं की आपल्याकडे काढणी पश्चात आपल्याकडे जो काही लॉसेस आहेत, ज्या काही नुकसान संभवतं, मग ते अन्नधान्य असो, कडधान्य असो, मसाले असो, भाजीपाला असो, फळं असो, त्याचं प्रचंड प्रमाण सगळीकडे दिसत होतं. फळांचे अतिशय अशास्त्रीय पद्धतीने होणारी वाहतूक, त्याची हाताळणी, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनाला कुठेतरी बोचत होत्या. त्यातनं असं जाणवलं की आपल्याला काही करता येईल का? मी स्वतः एक तंत्रज्ञ असल्याने आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमधून काम केल्याने मला एक जाणवलं की तंत्रज्ञानाचा वापर आपण औद्योगिक क्षेत्रासाठी खूप मोठ्या प्रमाणात केल्या. त्यातनं खूप नवीन-नवीन बदल पण घडवून आणले. आपण रोबोट बनवले. पण आपण नेमकं शेती क्षेत्रासाठी विशेषतः काढणी पश्चात तंत्रज्ञानासाठी पुरेसं भरीव काम काही अद्याप होऊ शकलं नाही. आणि त्यातनंच ॲग्रोराईपचा जन्म झाला. ॲग्रोराईप ही मुळात संकल्पना करताना आमचा एक उद्देश असा होता की कुठलंही प्रॉडक्टवर न भर देता आपल्याला कुठल्यातरी समस्यांवर समाधान शोधता येईल का? ही त्यामागची भावना होती. म्हणजे फळ काढणीपासून तर फळाचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात त्याला होणारी हानी आपल्याला कशी कमी करता येईल? म्हणजे साध्या-साध्या गोष्टी, जसं फळांचं काढायच्या वेळा म्हणजे हार्वेस्टिंग टाईम, नंतर त्याला काढणीनंतर त्याची हाताळणी, त्याची वाहतूक, त्याचं डिस्ट्रिब्युशन, या सगळ्या गोष्टीचा सखोल मी अभ्यास केला. आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की आपण फळांसाठी क्रेटचा वापर वाढवू शकतो. जेव्हा आम्ही रायपनिंग चेंबर, सायंटिफिक रायपनिंग, फ्रूट रायपनिंग चेंबरवर विशेष भर एवढ्यासाठी दिला की पिकल्यानंतर कुठल्याही फळाचं शेल्फ लाईफ खूप कमी असायचं. त्यामुळे आपल्याला केळीचं जर एक जी बारमाही फळ आहे त्याचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यातही प्रचंड प्रमाणात नासाडी होती. पिकल्यानंतर सकाळी समजा ते फळ पिकलेलं गाडीवर आलं तर संध्याकाळपर्यंत त्याची अवस्था अतिशय दारुण होत असे. दुसऱ्या दिवशी तर ते विक्री योग्य पण नसायचं. यामुळे या सगळ्या गोष्टीचा फटका कुठं ना कुठं व्यापाऱ्यांना व शेतकरी उत्पादकांना देखील बसत होता. आणि आमच्या एक लक्षात आलं की सायंटिफिक फ्रूट रायपनिंग चेंबर हे एक टूल वापरून, हे एक तंत्रज्ञान वापरून आपण फळांचा पिकण्याचा कालावधी आणि फळांच्या पिकल्यानंतरची गुणवत्ता निश्चित वाढ होऊ शकते. आणि विशेषतः त्या तंत्रज्ञानावर सुरुवातीला आम्ही भर दिला. आणि आज आम्हाला अभिमानाने नमूद करावं असं वाटतं की ॲग्रोराईपने सुमारे भारत आणि इतर भारतात, संपूर्ण भारतात अनेक राज्यात, राजस्थान, झारखंड, UP, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा अनेक ठिकाणी 400-450 वर प्रोजेक्ट केलेत. आणि त्या प्रोजेक्ट करण्यामागचा उद्देश हा होता की हे तंत्रज्ञान तळागाळातल्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचणं, तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, त्यांचं समुपदेशन करणं आणि त्या समुपदेशनातनं तो सगळा जो बिझनेस आहे तो घडवून आणणं, ही जबाबदारी आमची होती. आणि त्यासाठी मग अनेक शेतकरी सभा किंवा अनेक व्यासपीठांवरून याबाबतची माहिती पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं. आणि त्यातनं आम्ही अनेक ठिकाणी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, शासनाचे कृषी विभाग यामार्फत अनेक आम्ही शेतकरी मेळाव्यातनं संबोधन चालू केलं. त्यातनं हळूहळू त्या गोष्टीचा प्रसार होऊ लागला. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात, गुजरातमध्ये किंवा ही जी प्रगत राज्य आहे याच्यात माझ्या माहितीत असं एकही तालुका किंवा शहर नाही ज्या ठिकाणी आज रायपनिंग चेंबर नाहीत. आणि त्या वेगाने तो प्रसार होऊ शकला हे आम्ही आमचा गौरव समजतो. नंतर पुढची स्टेप होती रायपनिंगच्या नंतर की आपल्याकडे पॅकहाऊस, भाजीपाला, भाजीपाला याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कार्य करण्याची गरज होती. ॲग्रोराईप नेमकं काय करते की जे काही उद्योजक या क्षेत्रात येऊ शकतात त्यांना आम्ही बिझनेस सोल्युशनवर आधी मार्गदर्शन करतो. त्या ठिकाणची भौगोलिक अवस्था, त्या ठिकाणी असलेले
उत्पादन या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित सांगड घालून एक सुयोग्य बिझनेस मॉडेल आम्ही त्यांच्यासमोर प्रपोज करतो. ओके, केवळ 4 भिंती बांधून रेफ्रिजरेशन सिस्टीम उभे करणं हा ॲग्रोराईपचा उद्देश कधीच नव्हता आणि नसणार. ॲग्रोराईप बेसिकली सोल्युशन बेसवर काम करणारा. आज आम्ही पुढचं पाऊल म्हणून आता कंट्रोल ॲटमॉस्फिअर टेक्नॉलॉजी आहे, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग आहे, रेडी टू सर्व प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये डिमांड वाढू लागली. या सगळ्या गोष्टींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं तेवढंच गरजेचं आहे हे आम्हाला कुठेतरी जाणवतं आणि त्याचा आम्ही अनेक प्लॅटफॉर्मवर त्या गोष्टीचा आम्ही प्रसार करत असतो. ॲग्रोराईप मूलतः संकल्पनेवर आधारित काम करते. संकल्पना प्रत्यक्ष जे प्रस्तावक आहेत, जे प्रोजेक्ट प्रमोटर आहेत त्यांच्याशी या विषयावर आम्ही सखोल चर्चा करतो. त्याला उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध अनुदान योजना याची अतिशय शास्त्रीय पद्धतीने माहिती देतो. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट ड्राफ्टिंग, बेसिक डाटा डिझायनिंग, त्याचे शीट सगळे फिलअप करून घेणे, चार्टर्ड इंजिनियरकडनं सर्टिफिकेशन करून घेणे, त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिसिटी वर्कलोड हा सगळा जो पार्ट असतो हा सगळा आमचा कन्सल्टेशनचा एक भाग बनतो. तो आम्ही प्रोजेक्ट ठराविक दृष्ट्या न बघता एक परिपूर्ण अँगलने आम्ही तो पूर्ण बघत असतो आणि त्यातनंच ही सगळी आमची वाटचाल सुरू आहे कंपनीची. आणि याशिवाय फळांचं आता यापुढे शेतमालाचं जे काय ब्रँडिंग होणार आहे त्या ब्रँडिंग करताही आम्ही पूर्ण आमच्या टीममधनं आम्ही ब्रँडिंगसाठी सुद्धा सपोर्ट करतो. हा सगळा एकंदरीत प्रवास बघितला तर ॲग्रोराईप ही निश्चितच ज्या आपल्या येणाऱ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न करते. आपल्या ज्ञानाच्या अनुभवाचा, आपल्या अनुभवातनं शिकलेलं जे काही शहाणपण आहे ते आम्ही त्यांना देत असतो आणि त्याचा आमच्या बरोबर असोसिएट होणाऱ्या नवउद्योजकांना निश्चितच फायदा होत असतो.